विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना दीपक जारवाल सरांचा नमस्कार. आज आपण द वाईल्ड बोर अँड द फॉक्स या टॉपिकविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक अत्यंत खूप मजेशीर आहे, तर सर्वांना याचा आनंद घ्यावा. 1.3 अ वाईल्ड बोर अँड द फॉक्स. Student, listen it very carefully. First, I read all the story. Then I will explain in Marathi. So, come to the point. The Wild Boar and the Fox. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the tree, walking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now there may not be any danger. But when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that is the best to be prepared. Don't leave things that to be done at the last minute. So, students, here is some difficult word. Listen it very carefully. Wild. Wild means living in a jungle. म्हणजे जंगली किंवा रानटी. बोर. अ वाईल्ड पिग म्हणजेच रानडुक्कर असं त्याचं आपण म्हणतो. टस्क. टस्क म्हणजे काय? अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. जसे टक्स म्हणजे सुळे, जे की जसे की आतीला आपण पाहत असतो. बार्क. द टफ आउटर कवरिंग ऑफ द मेन ट्री ट्रंक अँड ब्रांचेस. बार्क म्हणजे काय? झाडांचा बुंदा. ग्रीन म्हणजे स्माईल, स्मितहास्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी मराठी त्याचा अर्थ समजून घेऊया. काय सांगतोय तो? द वाईल्ड बोर अँड द फॉक्स म्हणजेच रानटी डुक्कर आणि कोल्हा याची गोष्ट अतिशय मजेशीर आहे. तर ते तुम्ही ऐकावी. यातून आपल्याला खूप छान बोध होतो. त्याचा आपण अभ्यास करूया. चला. वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. म्हणजेच एके दिवशी एक रानडुक्कर एका झाडाच्या सालीवर घासून आपल्या सुळ्यांना धार लावत होता. ही डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो ते काम अत्यंत लक्षपूर्वक करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलात एक कोल्हा सुद्धा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. इट मीन्स तो त्या जंगलातील इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करण्याची संधी शोधत असे नेहमी. वेन ही सॉ द वाईल्ड बोर. जेव्हा त्याने रानटी डुक्कर बघितला, ही डिसाइडेड टू टीज हिम. त्याने त्याला चिडवायचे ठरवले. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्री. तर तो काय करू लागला? तेव्हा त्या झाडाच्या अवतीभोवती फिरू लागला. ही लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. आणि वर खाली तसेच उजवीकडे डावीकडे बघू लागला. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली
स्केअर्ड. आता या ठिकाणी बघा काय म्हणतोय तो, तो जसं असं असं वागू लागला की जसं तो त्याला खूप भीती वाटते अशी तो बतावणी करू लागला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. ही कीप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. इट मीन्स जो बोर होता म्हणजेच रानडुक्कर होता त्यानं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो त्याचं काम होतं तो व्यवस्थित करू लागला, कारण त्याला माहिती आहे हा जो फॉक्स असतो हा काय करतो, आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याचं काम करत असतो. स्वतःही काम करत नाही, दुसऱ्यालाही काम करू देत नाही. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. अखेरीस फॉक्स म्हणजेच कोण, कोल्हा याने स्मिथ हास्य करून विचारले, वाय आर यू डुईंग दॅट. तू असं का करतोयस. तर आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. आय ट्राईड व्हेरी हार्ड म्हणजे मी खूप प्रयत्न केले, पण मला छुपा शत्रू, हिडन एनिमी म्हणजे छुपा शत्रू, डेंजर्स म्हणजे संकट, तर मला यापैकी काहीही या ठिकाणी दिसलेलं नाही. तरी सुद्धा तू तुझं कामच का करतोय. ट्रू, खरं आहे, रिप्लाइड द बोर. रानडुक्करने उत्तर दिले. जस्ट नाऊ देर मे नॉट बी एनी डेंजर्स. आत्ता या क्षणी इथे कुठल्या प्रकारचंही संकट नसेलही. बट वेन इट कम्स, परंतु, बट इट रिअली कम्स, परंतु ते खरोखर येईल. देर वॉन्ट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. तेव्हा माझ्या सुळ्यांना धार काढायला मला जराही वेळ मिळणार नाही. म्हणून माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. म्हणून त्यावेळी वापरण्यासाठी माझी शस्त्रे, हत्यारे सज्ज असली पाहिजे, म्हणजेच माझे सुळे हे मजबूत असले पाहिजे. इफ आय एम नॉट रेडी, जर मी तयारी केली नाही किंवा मी तयारीत नसेल, आय विल हॅव टू सफर, तर मला त्याचे दुःख भोगावेच लागेल. दिस स्टोरी टेल अस दॅट इज द बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. दिस स्टोरी टेल अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. ही गोष्ट आपण नेहमी पूर्णत्व तयारी असावे हे उत्तम असे शिकवते. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. कामे उरकून घ्यायचे अखेरच्या क्षणावर सोडून देऊ नका. मी ही गोष्ट रिपीट वाचली कारण की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अखेरच्या क्षणावर कधी कोणती गोष्ट सोडून द्यायची नाही. आपण भरपूर वेळेस बघितलं असेल, आपण अभ्यास करत नाही वर्षभर, पुन्हा शेवटी आपल्याला खूप अडचणी येतात. तर आपल्याला बोर हे खूप मोठी गोष्ट शिकून गेलेलं आहे. तर याचे काही पॉइंटर आपण बघूयात. ओके, पॉइंटर नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. लिसन टू द स्टोरी केअरफुली. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की ही स्टोरी खूप काळजीपूर्वक वाचायची, ऐकायची तुम्ही. ॲज इफ यू लिसन, टिक ओनली दोज वर्ड दॅट ॲपियर इन द स्टोरी. तर ह्या स्टोरीमध्ये जे शब्द आहेत तर त्याला आपण आता टिक मार्क करूयात. ओके, सो हिअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी वाईल्ड हा शब्द दिसतोय, तर आपण वाईल्डच्या खाली टिक मार्क करूया. त्यानंतर माइल्ड हा शब्द तर नाही तिथं. अवर आणि बोर हा शब्द सुद्धा आहे, म्हणून तिथं बोरच्या पुढं रेश. आणि त्या ठिकाणी ऑक्स, बॉक्स, फॉक्स, तर त्या ठिकाणी फॉक्सच्या पुढं आपण त्याच्या खाली टिक मार्क केलेली आहे. डार्क आणि बार्क हे शब्द आहेत, तर त्या ठिकाणी बार्क हा शब्द आपल्याला दिसतोय. गन आणि फन, या ठिकाणी फन हा शब्द आपल्याला पाहावयास त्या स्टोरीमध्ये दिसतोय. सॉ हा एक शब्द आहे. टीज, त्याचबरोबर वॉक, त्याचबरोबर पे, त्याचबरोबर वर्क, त्याचबरोबर हार्ड, त्याचबरोबर वॉन्ट आणि चान्स हे शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी वाईल्ड, बोर, फॉक्स, डार्क,
त्याचबरोबर फन, सॉ, टीज, वॉक, पे, वर्क, हार्ट, वॉन्ट आणि चान्स हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. आता पुढचा आपण बघूयात क्वेश्चन नंबर 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 2 कडे यायचं आहे. आता या ठिकाणी फाइंड अँड लेबल द फॉलोइंग पिक्चर्स ऑन द पेज नंबर 7. पाठ्यपुस्तक पान नंबर 7 वरील चित्राच्या पुढील चित्र शोधा व त्या चित्राच्या नावाला लेबल लावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेबल लावूया. हे चित्र आपल्याला बघायला मिळतोय. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हे काय आहे, द वाईल्ड बोर आहे. तर या ठिकाणी लिहिलेलं सुद्धा आहे द वाईल्ड बोर. आणि या ठिकाणी त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे की वाईल्ड बोर झाल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी बघूयात काय काय विचारलेलं आहे. तर त्यामध्ये काय काय विचारलेलं आहे, द वाईल्ड बोर, टस्क आणि अ ट्री ट्रंक. चला तर बघूया त्या तिन्ही गोष्टी कोणकोणत्या आहेत. तर आपण बघितलं की हे काय आहे, वाईल्ड बोर. ओके. त्यानंतर या ठिकाणी दुसरं आहे टस्क. आणि या ठिकाणी हे काय आहे, ट्री ट्रंक. ट्री ट्रंक. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वाईल्ड बोर दिसतोय. तर या ठिकाणी त्याचं नाव आहे टस्क. त्याचे सुळे आपल्याला दिसत आहेत. आणि हे ट्री, झाडाचा जो खोड असतो त्याला ट्री ट्रंक म्हणतात. ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यामुळे आपलं क्वेश्चन नंबर 2 सुद्धा संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे येऊया. सो विद्यार्थी मित्रांनो, लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली युजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत प्रश्नांची ओरली म्हणजे तोंडी. आणि युजिंग ओनली वन वर्ड्स ऑर फ्रेज, एक शब्द किंवा शब्दसमूह वापरून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी बघा, वर एक वाक्य दिलेलं आहे. त्यानंतर वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. एके दिवशी एक रानडुक्कर एका झाडाच्या सालीवर आपल्या सुळ्यांना धार लावत होता. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे, व्हॉट वॉज द बोर डुईंग. तर या प्रश्न असा झाला की त्या ठिकाणी बोर म्हणजेच रानडुक्कर काय करत होता. तर तो काय करत होता, वॉज शार्पनिंग हिज टस्क. तर त्याचे जे सुळे येतात तर त्यांना धार लावत होता. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय विद्यार्थी मित्रांनो, इतकं त्याचं आन्सर आहे. पुन्हा सेकंड क्वेश्चन काय म्हणते बघा, ही वॉज डुईंग इट केअरफुली. मग प्रश्न विचारलाय पुन्हा फुल स्टॉप दिल्यानंतर, हाऊ वॉज ही डुईंग. तर तो कसा करत होता. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, ही वॉज डुईंग इट केअरफुली. तर तो केअरफुली काळजीपूर्वक करत होता. थर्ड क्वेश्चन पुढचं विद्यार्थी मित्रांनो, देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. आता फुल स्टॉप नंतर क्वेश्चन आहे, हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट. त्या जंगलात कोण राहत होतं. तर त्या ठिकाणी आन्सर येणार फक्त द फॉक्स. अ फॉक्स या ठिकाणी आन्सर आहे. 4 नंबर क्वेश्चन, वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. 2 क्वेश्चन याच्यात. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, हू सॉ द वाईल्ड बोर. वाईल्ड बोरला सर्वप्रथम कोणी पाहिले. तर कोणी पाहिले विद्यार्थी मित्रांनो. तर याचा आन्सर सुद्धा काय आहे, द फॉक्स. इथं वरी दिलेलं आहे. पुढचा आपण बघू शकता, व्हॉट डीड ही डिसाइडेड टू. तर त्याला काय करायचे ठरवले होते, की त्याला ठरवले होते की टीज म्हणजेच चिडवायचे ठरवले होते. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम.
तर क्वेश्चन असंच आहे त्या ठिकाणी, डीड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम. तर त्यानं त्याकडे लक्ष दिलं नव्हतं, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येणार आहे, डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम किंवा नो, कारण हे व्हर्बल क्वेश्चन आहे. आपण एकाच वाक्यात त्याचे उत्तर देऊ शकतात, येस ऑर नो मध्ये. तर नो असा शब्द तर लिहिला तरी जमल बघा विद्यार्थी मित्रांनो. तर हे होते आपले पहिले 5 प्रश्न. व्हॉट वॉज द बोर डुईंग, शार्पिंग हिज टस्क, हाऊ वॉज ही डुईंग, केअरफुली, हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट, फॉक्स. त्याचबरोबर या ठिकाणी आहे हू सॉ द वाईल्ड बोर, द फॉक्स. आणि त्यानंतर आहे हू डीड द ही डिसाइडेड टू डू, टीज हिम, चिडवायचे ठरवले होते विद्यार्थी मित्रांनो. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न होता, डीड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम. याचा आन्सर होता नो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. मॅच द वर्ड और फ्रेज ऑफ फ्रेज इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. तर स्टोरीच्या आधारावर आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायचे. लुक फॉर अ चान्स. तर या ठिकाणी आपल्याला याचे उत्तर देत असताना जोड्या लावायच्या आहेत. लुक फॉर अ चान्स. त्याचबरोबर मेक फन ऑफ अदर ॲनिमल, शार्पन टस्क. त्याचबरोबर पे अटेन्शन टू द फॉक्स. असे यांचे आन्सर असणार विद्यार्थी मित्रांनो. तर हे तुम्हाला समजलं असेल, ते तुम्ही पुढच्या आपल्या नोटबुकमध्ये समोरासमोर लिहायचे. लुक फॉर अ चान्स, मेक फन ऑफ अदर ॲनिमल, शार्पन टस्क, पे अटेन्शन टू द फॉक्स. ओके. आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. The following speeches show up the nature of the speaker. Guess the speaker, the wild boar or the fox. याचा अर्थ असा होतो, पुढील संवाद बोलणाऱ्याचे स्वभाव दर्शवतात. बोलणारा रानडुक्कर आहे की कोल्हा, याचा तर्क करा. आता या ठिकाणी 1 नंबरला बघा स्टार दिलेला आहे. आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी धिस इव्हनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या मित्रांना माझ्या घरी बोलवलेलं आहे. 4 वाजेपर्यंत मला माझे घर स्वच्छ करायचे आहे. तर मला आधीच पासून हे काम करावं लागेल, म्हणून हा कोण असू शकतो विद्यार्थी मित्रांनो, कामाला आधीपासूनच लागलेला आहे, म्हणजे हा बोर असू शकणार. द वाईल्ड बोर आपण या ठिकाणी लिहू शकतो, द वाईल्ड बोर. ओके. नेक्स्ट, आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, मला सकाळी 7 वाजता रेल्वेने गावी जायचे आहे किंवा जायचे आहे, म्हणून बॅग पॅक करायची आहे. म्हणजे हा सुद्धा आधीपासूनच कामाला लागलेला आहे. मग याचा आन्सर सुद्धा काय असणार आहे, वाईल्ड बोर. या ठिकाणी आपण आहे जसं तसं लिहू शकता. त्यानंतर आहे, these ants are so stupid. All the time they are busy collecting food. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, ह्या ज्या काही मुंग्या आहेत ते मूर्ख आहेत, ते दिवसभर अन्न गोळा करण्याच्या नादात फिरत असतात. तर हे कोण सांगू शकते, अशा प्रकारचे वाक्य कोण करू शकते, फॉक्स. तर या ठिकाणी येणार द फॉक्स. तर या ठिकाणचा जो आन्सर आहे 3rd नंबरचा द फॉक्स आहे. पुढचा आहे सिस्टर. 4th नंबरचा स्टार बघा. सिस्टर, थँक यू फॉर द लाडूज. नाऊ गिव मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. याचा अर्थ असा होतो, ताई लाडू दिल्याबद्दल धन्यवाद, परंतु हा लाडू फोडण्यासाठी मला हातोडा तरी दे. म्हणजेच एखाद्यानं आपल्याला एखादी वस्तू दिली
ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे त्याचा आभार न मानता चेष्टा मस्करी करत असतो. तर हे सर्व गुण कोणाचे आहे? द फॉक्सचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला द फॉक्स हे दिलेलंच आहे, ते आहे ॲज इट इज आपण लिहू शकतात जशाच्या तसं, द फॉक्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल मला आशा आहे. चला तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 काय म्हणते बघा. लर्न द फॉलोइंग आयटम्स अबाउट ॲनिमल. आता यामध्ये काही अवघड शब्द आहे. स्लाई. स्लाई म्हणजे काय? लबाड किंवा लुच्चा. सेकंड आहे स्टबर्न. स्टबर्न म्हणजे काय? हट्टी. म्यूल. MULE. MULE म्यूल म्हणजे काय? खेचर. आणि त्यानंतर आहे पुढचा शब्द फ्री. फ्री म्हणजे कसा? मुक्त. स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे कसा? मजबूत, सशक्त. त्याच नंतर आहे स्नेल. स्नेल म्हणजे काय? गोगलगाय. प्राऊड. प्राऊड म्हणजे गर्विष्ठ, अहंकारी. हे सर्व शब्द तुम्हाला परिचयाचे आहे, पण काही शब्द अनोळखीचे असतात, त्यासाठी परिचय करून दिला. आता यामध्ये काय बघा, 1 नंबरला ॲज स्लाई ॲज फॉक्स इट मीन्स कोल्यासारखा लबाड. ॲज क्वाईट ॲज माऊस म्हणजे उंदरासारखा शांत. ॲज ब्रेव्ह ॲज अ लॉयन म्हणजे सिंहासारखा शूर. ॲज स्टबन ॲज म्यूल म्हणजे खेचरासारखा हट्टी. ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स बैलासारखा सशक्त. ॲज फ्री ॲज अ बर्ड पक्ष्यासारखा मुक्त. ॲज बिझी ॲज बी मधमाशीसारखा कामात व्यग्र किंवा व्यस्त असलेला. ॲज स्लो ॲज स्नेल गोगलगायसारखा मंद. ॲज प्राऊड ॲज पिकॉक आणि मोरासारखा गर्विष्ठ किंवा अहंकारी. विद्यार्थी मित्रांनो, हे बाकीचे प्रश्न. धन्यवाद वॉचिंग फॉर माय व्हिडिओज. पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये.